नमस्कार. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि विविध औद्योगिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडमधील AGM HR राजेंद्र पवार सर आपल्यासोबत आहेत. गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आज शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये BTech फूड टेक्नॉलॉजी, MBA, MSc केमिस्ट्री आणि इतर अभ्यासक्रम शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास कॅम्पस ड्राईव्ह घेण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याकडून गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड तसेच त्यांच्याद्वारे घेण्यात येत असलेल्या कॅम्पस ड्राईव्हबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने राजेंद्र पवार सरांचे स्वागत करतो आणि त्यांच्याकडून त्यांच्याबद्दल तसेच कॅम्पस ड्राईव्हबद्दल आणि गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आमचे जे चेअरपर्सन आहेत श्री दीपक गद्रे सर यांनी 1978 साली एक छोटं रोपटं लावलं आणि गद्रे मरीन एक्सपोर्ट ही प्रोप्रायटरी फर्म चालू केली. त्यानंतर 1994 साली भारतातला पहिला सुरमीचा प्लांट आपण रत्नागिरी येथे सुरू केला आणि आज त्याचं वटवृक्ष होऊन आज भारतातच नव्हे तर एशिया खंडात आपण 3ऱ्या क्रमांकावर आहोत. पहिल्या 3 क्रमांकात आपला गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचा नंबर लागतो. आज गद्रे मरीनमध्ये सुरमी मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि त्याशिवाय ह्या सुरमीपासून व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आपण तयार करतो. 35पेक्षा जास्त देशांमध्ये आपण आपले सगळे हे प्रोडक्ट आहेत हे निर्यात करतो. तसेच डोमेस्टिक मार्केटला सुद्धा आपले व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आपण विकत आलेलो आहोत. सुरमी आणि सुरमीपासून बनवलेले हे जे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आहेत ह्याचं आपण जे एक्सपोर्ट करतो त्याकरता गव्हर्मेंट ॲथॉरिटी MPDA मरीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्याकडनं आपल्याला अनेक वेळा गेली काही वर्ष हायेस्ट एक्सपोर्ट इन सुरमी आणि सुरमी रिलेटेड प्रोडक्ट्स याच्यामध्ये आपल्याला खूप अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्याशिवाय इंडियन मार्केटला सुद्धा मेट्रो सिटीजमध्ये आपले मॉल्समध्ये काही आपले प्रोडक्ट आपण सेल करत असतो. हायपर सिटीसारखे जे मॉल आहेत तिथेही सुद्धा आपल्याला हायेस्ट सेलसाठीचे अवॉर्ड्स आपल्याला मिळालेले आहेत. आपण सुरमी मॅन्युफॅक्चरर आहोत. मीना सुरमी आणि तारा सुरमी या ब्रँडखाली आपली सुरमी आपण एक्सपोर्ट करतो. त्याशिवाय व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्समध्ये आपण क्रॅब स्टिक, क्रॅब क्लॉ, लॉबस्टर बाईट, फिलॅमिन स्टिक, त्याच्यानंतर श्रीम्प टेल, क्रॅब बाईट्स, तसंच इंडियन मार्केटला फिश फिंगर्स, फिश पॉपअप्स, बर्गर पॅटी, श्रीम्प ट्रँगल्स, अमृतसरी क्रॅब क्लॉ अशा प्रकारचे वेगवेगळे इंडियन मार्केटच्या चवीनुसार वेगवेगळे प्रोडक्ट आपण लॉन्च केलेले आहेत. सर, BTech फूड टेक्नॉलॉजी कंप्लीट केल्यानंतर आपल्या इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणत्या अपॉर्च्युनिटीज असतात किंवा कोणत्या संधी असतात त्याबद्दल जरा थोडक्यात माहिती सांगा. ओके. आपल्याकडे 2 R&D आहेत. एक एक्सपोर्टसाठीची R&D वेगळी आहे आणि इंडियन मार्केटसाठी जी R&D आहे ती वेगळी आहे. न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणून आपण तिथे करतो. एक्सपोर्टसाठी आपण मेक टू ऑर्डर अशा प्रकारचं काम करतो. त्यामुळे BTech फूड ह्यासाठी हे जे कॅन्डिडेट्स आहेत आपल्या युनिव्हर्सिटीमधले यांच्यासाठी खूप स्कोप आहे. कारण R&Dमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट डेव्हलप करणं आणि ते जे बायर्स आहेत त्यांच्या स्पेसिफिकेशनमुळे प्रकारे ते प्रोडक्ट तयार करणं हे महत्त्वाचं काम तिथे असतं. न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट NPD डिपार्टमेंटला इंडियन मार्केटला जे प्रोडक्ट लॉन्च करायचे असतात त्याकरता जे प्रोडक्ट आपल्याला तयार करावे लागतात त्याचं सॅम्पलिंग करावं लागतं आणि जे कन्झ्युमर असतो त्याच्या मागणीनुसार त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट करावी लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या R&Dला होतात आणि तिथे आपल्याला BTech फूड ही जे कॅन्डिडेट्स असतात ते आपल्याला तिथे लागत असतात. त्याशिवाय आपल्याकडे सेन्सरी डिपार्टमेंट आहे. तिथेही आपल्याकडे फूड सायन्स किंवा BTech फूडची आपण कॅन्डिडेट सिलेक्ट करत असतो, रिक्रूट करत असतो. म्हणजे याचा अर्थ असा मित्रांनो, BTech फूड टेक्नॉलॉजी कंप्लीट केल्यानंतर
मरीन इंडस्ट्रीमध्ये अनेक संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतात. राजेंद्र सर सध्या कॅम्पस ड्राईव्ह घेण्यासाठी इथं आलेले आहेत आणि ते इंटरव्ह्यू घेत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं की इंटरव्ह्यूचा पॅटर्न एक्झॅक्टली कसा आहे त्यांच्या इंडस्ट्रीसाठी. ओके. सुरुवातीला आपण प्रिडिक्टिव्ह इंडेक्स ही बिहेवियर असेसमेंटची आपण टेस्ट घेतो. आणि जसं की बीटेक किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट यांच्यासाठी काही आमच्याकडे क्वेश्चन पेपर्स आहेत. ते क्वेश्चन्स पेपर्स ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सिलेक्शन करून आपण त्यांच्याकडनं घेत असतो. मल्टिपल चॉईस MCQ. ओके. त्याच्यानंतर आपला HR बेसिक इंटरव्ह्यूचा राऊंड इथे आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर टेक्निकल राऊंडसाठी आपण त्यांना रत्नागिरीमध्ये प्लांटमध्ये आपण बोलवणार आहोत, जेणेकरून ते आपला प्लांटही बघू शकतील. आणि त्याच्यानंतर फायनल इंटरव्ह्यू, त्याच्यात जे शॉर्टलिस्ट होतील त्यांचा फायनल इंटरव्ह्यू होईल. आणि पुन्हा HRचा एक राऊंड होईल, ज्याच्यामध्ये आपण सॅलरी निगोशिएशन आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे करू. सर, विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेताना नेमकी प्रतिक्रिया तुमची थोडक्यात आम्हाला सांगा. ओके. मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. आजही खूप चांगले कॅन्डिडेट्स इथे आलेले होते. या अगोदरही आम्ही इथे येऊन गेलेलो आहोत आणि आपल्या युनिव्हर्सिटीमधले 4 कॅन्डिडेट्स आमच्या सेन्सरी डिपार्टमेंट ऑलरेडी काम करत आहेत. आणि म्हणून पुन्हा आपण आज शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आलेलो आहोत आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. सर, तरुण विद्यार्थी जे BTech फूड टेक्नॉलॉजी शिकत आहेत तसेच MBA शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल? माझ्याकडून मी आता HR डिपार्टमेंटमध्ये 20 वर्ष काम करतो आहे. आम्हाला दरवेळी असा एक अनुभव असतो की आपण एका जॉबसाठी महाराष्ट्रातील लोक दुसरीकडे शिफ्ट होण्यासाठी किंवा रिलोकेट होण्यासाठी टाळाटाळ करतात. तर तो एक सगळ्यात एक ड्रॉबॅक असू नये. विद्यार्थ्यांचा जर आपल्याला प्रोग्रेस करायचा असेल तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध असतात, त्या आपल्याला संधी घ्याव्या लागतात. आमचाही प्लांट खूप वाढतो आहे. आता आमचा ओडिसाला नवीनच प्लांट सुरू झाला आहे, मँगलोरला प्लांट आहे, चोरवाड गुजरातला प्लांट आहे. पण जेव्हा प्रमोट केलं जातं कॅन्डिडेट्सना आणि त्यांना दुसऱ्या प्लांटला जाण्यासाठी विचारलं जातं, तेव्हा तिथे थोडासा मागे येतात लोक. तर हा एक सल्ला आहे की जर तुम्हाला प्रोग्रेस करायचं असेल तर तुम्हाला रिलोकेटसाठी जी संधी आहे रिलोकेशन होण्याची, तर ती घेणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा, विद्यार्थ्यांना जर प्रमोशन फास्ट हवं असेल तर तुम्ही स्टेट लिमिटेशन ठेवू नका, तुम्ही कुठल्याही स्टेटमध्ये काम करण्यासाठी इच्छुक राहा. सरांनी आपला जेवणाचा वेळ म्हणजे ॲक्च्युली आम्ही शूटिंग करतो आहे लंच ब्रेकमध्ये करतो आहे. सरांनी आपला लंच ब्रेक थोडासा 5-10 मिनटे पुढे ढकलून माझ्याशी संवाद साधला आणि आपल्या शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या कंपनीबद्दल माहिती सांगितली, तसेच विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. त्यासोबत ते सध्या आपल्या शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये असणाऱ्या फूड टेक्नॉलॉजी विषय शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस ड्राईव्ह घेत आहेत आणि ते सध्या इथे आपल्यासोबत आहेत आणि ते सध्या कॅम्पस ड्राईव्ह घेत आहेत. आणि कॅम्पस घेण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांची रिक्रुटमेंट करण्यासाठी ते आमच्या प्रोग्रामला भेट दिलेली आहे त्यांनी. त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने आभार मानतो.